नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. राज्याच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर येत आहे. भाजपला मोठा धक्का बसलेला आहे. या नेत्यांनी तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे, तर ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहे. मित्रांनो, काय सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. मित्रांनो, डोंबिवलीतून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. भाजपला डोंबिवलीत जोरदार धक्का बसला आहे. माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी भाजपमधील सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांनी ठाकरे गटात लवकरच प्रवेश करण्याचे संकेत देखील दिले आहेत. डोंबिवलीमध्ये भाजपला मोठा धक्का देणारी घटना घडली आहे. माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे त्यांनी स्थानिक नेतृत्वाकडून सहकार्याचा अभाव आणि विकास कामासाठी निधी मिळत नसल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी त्यांनी एकदा राजीनामा दिला होता, मात्र आमदार रवींद्र चव्हाण यांच्या समजुतीनंतर त्यांनी पदावर पुनरागमन केले होते. मात्र त्यानंतर आता पुन्हा आजूबाजूच्या वार्डांना भरघोस निधी दिला जात असून आमच्याकडे दुर्लक्ष केलं जात असा आरोप करत त्यांनी पुन्हा एकदा राजीनामा दिलाय. सत्तेत असूनही निधी मिळत नाही असा सवाल नागरिक विचारत आहेत. त्यामुळे विकास कामे अडकली आहेत म्हणून आम्ही हा निर्णय घेतलाय असे म्हणत विकास म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान कुठल्या पक्षात प्रवेश करणार यावर बोलताना त्यांनी म्हटलं की सर्वच पक्षांची चर्चा सुरू आहेत, मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून मान सन्मान मिळाल्यास आम्ही त्या पक्षात प्रवेश करू असे संकेत त्यांनी दिले आहेत. मित्रांनो, आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. अशाच प्रकारच्या राजकीय अपडेटसाठी आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.